आणि एकंदर मग कोश्यारी असतील, कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, आपल्या महापुरुषांचा अपमान म्हणजे छत्रपती शिवरायांचा अपमान, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान, सावित्रीबाईंचा अपमान, हे सगळं आपण किती पाहायचं, किती सोसायचं, हा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे। एकंदर आता तुम्हाला कळलं असेल, कालचं त्यांचं जे वक्तव्य होतं की घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे, आज तुम्हाला कळलं असेल की बुलेट ट्रेन ही नेमकी ते का करत आहेत आणि कोणासाठी करत आहेत। आज ठामपणे ही वेळ आलेली आहे, जसं तामिळनाडू सांगतं, केरळ सांगतं, आंध्र प्रदेश सांगतं की त्यांची भाषा जी आहे अभिमानाने सांगतात, होय आमच्याकडे लाखो लोक देशभरातून येतात, स्वप्न घेऊन येतात, नोकऱ्यांची स्वप्न असतात, कामं घेऊन येतात, मोठी झाले तिथे लोक, काही आपत्ती नाही। पण ह्या मुंबईची भाषा असेल, या महाराष्ट्राची भाषा असेल, ही मराठीच आहे, ही सुरेश जोशी यांनी जाणून घ्यावं आणि ह्या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागायलाच पाहिजे। अन्यथा जसं अबू आझमीवर आम्ही कारवाई मागत आहोत, जशी कोरटकरवर मागत आहोत, सोलापूरकरवर मागत आहोत, तशी सुरेश जोशी यांच्यावर देखील म्हणजे भैयाजी जोशीवर देखील कारवाई ही झालीच पाहिजे। ह्याच्यावर आम्हाला महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत, जर ते खरोखर या मातीचे असतील, जर खरोखर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि आपले हित बघत असतील, त्यांचं वक्तव्य काय, त्यांचं उत्तर काय, ह्याची आम्हाला अपेक्षा आहे।